रामायणामध्ये एक खूप छान असा संदर्भ आहे. ज्यावेळेला सीतेला सोन्याचा मृग हवा आहे अशा अनुषंगाने तिनं रामाकडे हट्ट केला, तर रामानेही तो सोन्याचा मृग पकडण्यासाठी तो जंगलात गेला. आणि ज्यावेळेला श्री प्रभू राम ते सोन्याचा मृग पकडण्यासाठी गेले, त्यावेळेला मला वाचवा मला वाचवा अशा स्वरूपाच्या ज्यावेळेला आवाज आले, त्यावेळेला सीतेने लक्ष्मणाला सांगितलं की जाऊन तू बघ आणि नेमकं काय घडलेलं आहे. पण त्यावेळेला त्या लक्ष्मण रेषेच्या बाहेर जोपर्यंत सीता येत नाही तोपर्यंत रावणाला देखील सीतेचं अपहरण करता येत नव्हतं. आणि त्यावेळेला रावणाने देखील संन्याशाचा वेश घेऊन त्यावेळेला भिक्षामदेही करत करत सीतेकडे आला. आणि त्याच्यानंतरच जे काही घडलेलं आहे ते रामायण हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता हा जो काही संदर्भ आहे, हा संदर्भ इथं देण्याचं किंवा या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये देण्याचं काय महत्त्वाचं कारण आहे ते तुम्हाला लक्षात येईल. सायबर स्क्वॉटिंग ह्याच्यामध्ये अशाच स्वरूपानं ज्या वेळेला काही व्यक्ती तुमच्या नाव साधर्म्याचा फायदा घेऊन तुमचं जे काही .com किंवा तुमचं जे काही डोमेन असतं त्या डोमेनच्या अनुषंगाने तुमची फसवणूक करण्याचा किंवा तुमचं नाव वापरण्याचा जो प्रयत्न करतात त्याला सायबर स्क्वॉटिंग म्हणतात. नमस्कार, ॲडव्होकेट आनंद या तुमच्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहोत. पण तत्पूर्वी ॲडव्होकेट आनंद या चॅनलला जर का तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे असे नवनवीन विषय तुमच्यापर्यंत ज्यावेळेला आम्ही प्रदर्शित करू त्यावेळेला ताबडतोब पोहोचण्यासाठी तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. तर चला वळूयात आजच्या विषयाकडे, सायबर स्क्वॉटिंग. सायबर स्क्वॉटिंग हा काय प्रकार आहे हे आधी समजून घेऊया. आणि तुम्ही जरी व्यवसायामध्ये नसलात तरी देखील ह्याचा परिणाम तुमच्या रोजच्या जीवनावरती कशा स्वरूपाने होऊ शकतो याची आपण उदाहरणासह माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. आता हे सायबर स्क्वॉटिंग असतं काय? असं बघा, एखाद्या व्यक्तीचा त्याचा आपण म्हणूयात abc.com असा एखादा बिझनेस आहे. तर abc.com या बिझनेसच्या वेळेला जर का त्या व्यक्तीने त्याची वेबसाईट क्रिएट करायची किंवा वेबसाईट तयार करायचं जर म्हणालं तर त्या ABC प्रायव्हेट लिमिटेड ह्या व्यवसायाची abc.com या नावाची वेबसाईट होऊ शकते. तर सायबर स्क्वॉटिंगमध्ये करतात काय, तर हे जे सायबर स्क्वॉटिंग करणारी जी लोक असतात ते abcd.com किंवा ab-c.com अशा स्वरूपाचे जे डोमेन असतात ते डोमेन स्वतः विकत घेतात. आता सायबर स्क्वॉटिंगमध्ये होतं काय की ज्या वेळेला तुम्ही abc.com टाकता त्यावेळेला ab.com अशा स्वरूपाची जर वेबसाईट असेल किंवा ab-c.com तर त्यावेळेला त्या व्यक्तीला, ज्या व्यक्तीला खरंच त्या कंपनीच्या वेबसाईटपर्यंत पोहोचायचं आहे त्याला चकवा होतो किंवा त्याचं दिशाभूल होऊ शकते. आणि ही जी दिशाभूल होते ते आपण मगाशी ज्या वेळेला रामायणातलं उदाहरण घेतलं ते त्याच पद्धतीने होतं की सोन्याचा मृग हा एक खऱ्या अर्थाने असणारा राक्षस आहे हे सीतामाईला कळालं नाही, किंवा भिक्षा मागणारा जो कोणी आलेला भिक्षुक आहे तो भिक्षुक नसून तो रावण आहे हे त्यावेळेला तिला कळालं नाही. ह्याचाच अर्थ एक पद्धतीने तुम्हाला चकवा केला जातो किंवा एक पद्धतीने तुमची दिशाभूल केली जाते. दरवेळेलाच ती गोष्ट ही फसवणूक असते असं म्हणता येत नाही. अगोदर अस्तित्वात असणाऱ्या मोठ्या व्यवसायाचं गुडविल वापरणं किंवा त्या नाव साधर्म्याचा वापर करण्यासाठी त्या व्यक्तीने त्याचा उपयोग करणं किंवा त्या आपण म्हणूयात वेब पोर्टलवरती अशा पद्धतीची वेबसाईट करणं हा सायबर स्क्वॉटिंगचा भाग आहे. खरं बघायला गेलं तर सायबर स्क्वॉटिंग ही जी संकल्पना आहे ही ट्रेडमार्क ह्या कायद्याशी संलग्न असणाऱ्या वेगवेगळ्या घडणाऱ्या घटना किंवा वेगवेगळ्या घडणाऱ्या क्राईम्सच्या संदर्भामधली घटना आहे. सायबर स्क्वॉटिंग हे जाणतेपणी जर केलेलं असेल तर ते गुन्हा या स्वरूपात येतं. सेक्शन 29 प्रमाणे आपण जर ट्रेडमार्क ऍक्ट याचा जर का अवलोकन केलं तर आपल्याला असं लक्षात येतं की सायबर स्क्वॉटिंगमध्ये या गोष्टीसाठी आपल्याला परिणामकारक अशा पद्धतीने उपाययोजना करता येऊ शकते. ती कशी उपाययोजना करता येऊ शकते या बाबतीत आपण एक वेगळा व्हिडिओ घेऊन येणार आहोत. पण आजच्या व्हिडिओचं मूळ प्रयोजन सायबर स्क्वॉटिंग म्हणजे काय आणि सायबर स्क्वॉटिंगचे प्रकार काय असतात हे समजण्यासाठी आहे.
आता ह्या सायबर स्क्वॉटिंगचे प्रकार किती असतात ते आपण बघूया. सायबर स्क्वॉटिंगचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला टायपो स्क्वॉटिंग, त्याच्यानंतर आयडेंटिटी थेफ्ट, त्याच्यानंतर नेम जॅकिंग आणि रिव्हर्स सायबर स्क्वॉटिंग असे 4 प्रकार प्रामुख्याने पडतात. आता आपण एक एक बघत जाऊया. ज्या वेळेला आपण टायपो स्क्वॉटिंग म्हणतो त्यावेळेला असं लक्षात घ्या की ABC प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं नाव जर वेबसाईटवर गेलं तर abc.com अशा स्वरूपाने सर्वसाधारणपणे त्या कंपनीची वेबसाईट असू शकेल. पण त्यावेळेला जो सायबर स्क्वॉटिंग करणारा व्यक्ती असतो तो काय करतो, ab.com अशा स्वरूपाची वेबसाईट करतो आणि त्या वेबसाईट किंवा त्या डोमेनचं ज्या वेळेला तो नाव स्वतःकडे घेतो, खरं बघितलं तर तो जो अस्तित्वात असणारा जो बिझनेस आहे त्या बिझनेसला ती आयडेंटिटी त्यानं निर्माण केलेली असते आणि त्याला ती प्रति आयडेंटिटी निर्माण होत असते आणि त्यामुळे त्यांचे जे कोणी असणारे ग्राहक आहे त्यांची दिशाभूल होत असते. मग ही व्यक्ती कालांतराने त्याच कंपनीला म्हणते की ठीक आहे, तुम्हाला जर का हे नाव हवं असेल तर तुम्हाला मला त्या नावाचे किंवा त्या डोमेनचे एवढे जास्त पैसे द्यावे लागतील कारण ते नाव मी विकत घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आयडेंटिटी थेफ्ट आपण जर बघितलं तर मध्यंतरी अनिल कपूरच्या बाबतीमध्ये अशा स्वरूपाने आयडेंटिटी थेफ्ट झाल्याची आपल्यासमोर प्रकरणं आलेली होती. त्यानंतर जर का आपण बघायला गेलो तर हे जे 4 प्रकार आहेत त्यामधला जो टायपो स्क्वॉटिंग असतो तो सर्वसाधारणपणे जी कोणीही व्हिजिटर किंवा जे कोणीही प्रेक्षक ग्राहक हे त्या वेबसाईटला येत असतात त्यांना स्वतःच्या वेबसाईटकडे नेण्याचा त्यांचा पूर्णपणे उद्देश असतो. जसं आपण बघायला गेलं तर याहूला याहूच्या ऐवजी अजून एक ओ जोडला गेला, फेसबुकला फेसबुकमध्ये अजून एक ओ ॲडिशनल जोडून तो सगळा जो काही येणारा क्राऊड आहे किंवा येणारे जे लोक जे व्हिजिटर आहेत ते स्वतःच्या वेबसाईटकडे वळवणं हा उद्देश असतो. ज्या वेळेला आपण टायपो सायबर स्क्वॉटिंगचा विचार करतो त्याचा मूळ उद्देश हा येणारा सगळा वर्ग, येणारा सगळा प्रेक्षक वर्ग किंवा ग्राहक वर्ग स्वतःच्या वेबसाईटकडे वळवणं हाच मूळ उद्देश असतो. ज्या वेळेला आपण नेम जॅकिंगचा विचार करतो, नेम जॅकिंग किंवा आयडेंटिटी थेफ्ट ह्याच्यामध्ये मात्र मूळतः त्या व्यक्तीची आयडेंटिटी चोरून तुमच्याकडे येणारे जे कोणीही व्हिजिटर्स आहेत किंवा तुमच्याकडे जे कोणीही वेबसाईटला व्हिजिट करणारे लोक आहेत त्याच्या बाबतीमध्ये दिशाभूल करणं हा त्याच्या मागचा मात्र दरवेळेला उद्देश असतो. सो आपण आत्ता जो विषय समजून घेतला तो टायपो स्क्वॉटिंगचा आहे. त्याच्यानंतर आयडेंटिटी थेफ्ट. आयडेंटिटी थेफ्टमध्ये होतं काय की त्यावेळेला एखाद्या कंपनीची, एखाद्या बिझनेसची तशीच्या तशी आयडेंटिटी ही वेबसाईटवरती केली जाते, त्याची सेम टू सेम वेबसाईट तयार केली जाते आणि लोकांची दिशाभूल केली जाते. नेम जॅकिंगमध्ये काय होतं, नेम जॅकिंगमध्ये एखादा मोठा सेलिब्रिटी असतो तर त्या सेलिब्रिटीच्या नावाने ती वेबसाईट आहे किंवा सेलिब्रिटीच्या नावाने एखादं अकाउंट काढलं जातं आणि लोकांना फसवलं जातं. कधी कधी त्याच्यामध्ये पैसे मागण्याचा देखील विषय केला जातो आणि बिचारी चांगली लोक त्याच्यामध्ये फसताना पण आपण पाहिलेलं आहे. रिव्हर्स सायबर स्क्वॉटिंग काय प्रकार असतो हे आपण लक्षात घेऊया. रिव्हर्स सायबर स्क्वॉटिंगमध्ये ज्या वेळेला एखादी व्यक्ती हा ट्रेडमार्क माझाच आहे आणि तुम्ही तुमच्या बिझनेसला हे नाव कसं वापरता अशा स्वरूपाने त्याच्याकडनं ती मागणी करतात. आत्ताच आमच्याकडे एका प्रकरणामध्ये एक खूप मोठी अशी सामाजिक संस्था आहे. त्या सामाजिक संस्थेच्या बाबतीमध्ये त्यांनी त्यांचं जे नाव बऱ्याच वर्षापासून ते सामाजिक कार्यामध्ये कार्यरत आहेत त्याच्यामध्ये एका व्यक्तीने त्याच नावाचा डोमेन विकत घेतला आणि त्याच्यानंतर त्या सामाजिक संस्थेकडे खूप मोठ्या पैशाची मागणी करू लागला आणि ती पैशाची मागणी करत असताना असं लक्षात आलं की त्या व्यक्तीने यांच्या ज्या संस्थेचं नाव आहे त्या संस्थेचं नावच त्याने .com घेतलेलं आहे आणि तशा स्वरूपाची एक नवीन अशी संस्था निर्माण केलेली होती. वस्तुस्थिती अशी होती की त्याने त्या संस्थेमध्ये काहीच काम केलेलं नव्हतं, पण ही जी सामाजिक संस्था होती या सामाजिक संस्थेचं काम खऱ्या अर्थाने महाराष्ट्रभर पसरलेलं होतं, परंतु त्या व्यक्तीने अशा स्वरूपाने त्यांच्याकडनं पैशाची मागणी सुरू केली होती. तर हाही एक सायबर स्क्वॉटिंगचा, रिव्हर्स सायबर स्क्वॉटिंगचाच प्रकार आहे. ज्या वेळेला आपण बघतो की ट्रेडमार्क
च्या कायद्यामध्ये सेक्शन 29 प्रमाणे एखाद्या नावाचं संरक्षण किंवा त्या नावाचं किंवा त्या बिझनेसच्या नावाचं आयडेंटिटीचं संरक्षण करण्याची प्रोव्हिजन आहे। तर याच्यामध्ये तुम्ही त्या नावाचं इन्फ्रिंजमेंट केलं किंवा त्याचं दुरुपयोग केला अशा स्वरूपाने देखील या सगळ्या प्रकरणांमध्ये तुम्हाला दाद मागता येते। किंवा टेक्नॉलॉजीच्या येण्यामुळे होणारा एक मोठ्या प्रकारचा आपण फ्रॉड म्हणूयात किंवा एक नवीनच डोकेदुखी सगळ्या बिझनेस किंवा वेगवेगळ्या लोकांसाठी होऊन बसलेली आहे। याच्यामध्ये या गोष्टीच्या दोन बाजू आहेत। ज्या वेळेला सायबर स्क्वॉटिंगचा आपल्याला तोटा किंवा त्याचा आपल्याला दुरुपयोग होताना दिसतो, त्याच वेळेला ह्या सायबर स्क्वॉटिंगचा दुरुपयोग करून लोकांची फसवणूक सुद्धा आपल्याला होताना दिसते। बऱ्याचदा असं लक्षात येतं की एखाद्या कंपनीच्या नावाने तुम्हाला एखाद्या गोष्टीची माहिती मागितली जाते किंवा एखाद्या बँकेच्या नाव साधर्म्याचा फायदा घेऊन जे फसवणूक करणारी लोक असतात ते त्याचा दुरुपयोग करताना दिसतात। त्यामुळे सायबर स्क्वॉटिंग हा काय प्रकार आहे हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपल्याला हे लक्षात येत नाही की आपण कुठल्या तरी एखाद्या चुकीच्या गोष्टीला बळी पडलेलो आहोत किंवा आपल्याला याच्यामध्ये आपली फसवणूक झालेली आहे हेच आपल्याला बऱ्याच वेळेला कळून येत नसतं। सो आजच्या व्हिडिओचा जो आपला मूळ उद्देश आहे तो हा आहे की सायबर स्क्वॉटिंग अशी एक संकल्पना आहे, त्याचा दुरुपयोग खूप मोठ्या प्रमाणावरती होत आहे आणि त्यावेळेला एक ग्राहक म्हणून आपण जागरूक होणं जितकं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्ही एक तुमचा जर बिझनेस असेल, तुमचा एखादा जर काही प्रोफेशन असेल तर त्यावेळेला तुमच्या नावाचा दुरुपयोग हा वेब पोर्टलवरती किंवा वेगवेगळ्या आपण म्हणूयात की वेब प्रेझेन्समध्ये केला जात नाहीये ना, याच्या बाबतीत पण तुम्ही खरंच जागृत असणं अत्यंत गरजेचं आहे। अदरवाईज तुमच्या या नावाचा दुरुपयोग जर लोकांनी केला तर तुमचे आत्ताचे असणारे जे ग्राहक आहेत त्यांची तर दिशाभूल होते आणि त्याचबरोबर तुमच्या असणाऱ्या बिझनेसच्या गुडविलची देखील आपण म्हणूयात की त्याच्यामध्ये हानी त्याला पोहोचत असते। आजच्या व्हिडिओचा जर का हा विषय तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा। जर तुम्हाला अशा स्वरूपाच्या टेक्नॉलॉजीशी रिलेटेड जर का कुठल्याही आपण म्हणूयात की फसवणुकीला जर तुम्ही बळी पडलेले असाल तर ताबडतोब तुम्हाला पोलिसांकडे या बाबतीत गुन्हा नोंदवणं गरजेचं आहे। या बाबतीत जर का तुम्हाला कायदेशीर काही वेगवेगळे प्रश्न असतील तर अकॅडमिक वेनी किंवा आपण ज्याला अभ्यासपूर्ण पद्धतीने जर का तुम्हाला त्या बाबतीत माहिती कुठे मिळेल ही जर का काही प्रश्न असतील तर ते तुम्ही प्रश्न आम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहा, आम्ही त्याच्या बाबतीत तुम्हाला उत्तर नक्कीच देऊ याची खात्री देतो। आणि त्या अनुषंगाने अशा कुठल्याही गोष्टीला तुम्ही बळी पडू नये हा या व्हिडिओचा उद्देश होता। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि अशा वेगवेगळ्या नवनवीन विषयांसाठी ॲडव्होकेट आनंद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसंच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि या व्हिडिओचा विषय जर का तुम्हाला वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचल्यामुळे जर का कायदेशीर जर जनजागृती होते आहे असं जर वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्या ग्रुप्समध्ये नक्कीच शेअर करा। काळजी घ्या, आपण भेटूयात पुढच्या आठवड्यात अशाच एका नवीन विषयासह। तोपर्यंत आमच्या सगळ्यांकडनं नमस्कार।